मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जे स्मारक झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनापासून पायाभरणीपासून तर भूमिपूजनापर्यंत मी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्या समितीचा मी उपाध्यक्ष होतो आणि ते आज मोठं स्मारक झालं. त्याच पद्धतीनं माझी जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचं त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं. मी त्या ठिकाणी महिलांसाठी काम केलं, पुरुषांसाठी काम केलं. महाराष्ट्रातला नवी मुंबईतला संविधान चौकची संकल्पना मी आणली. घर संविधानाची संकल्पना मी आणली. मी त्या ठिकाणी भुके नाही भूक द्या ही संकल्पना मी राबवली. आणि मी याच्यात काय चुकलो आहे, मी माझी जी माता भगिनी मी माझ्या वहिनीलासुद्धा आजपर्यंत वहिनी म्हटलेलं नाही, मी ताईच म्हणतो. माझ्या आईवडिलांसारखे सगळे लोक मी माझ्या मुलांसारखे मुलं आहेत, मी त्यांना मुलं म्हणतो, माझे भाऊ म्हणतो. माझं हे वागणं चुकीचं वाटलं असेल म्हणून कदाचित मला जी समिती आहे पक्षाची आमच्या त्यांनी माझ्यावर आघात केला असेल, असंही असू शकतं. आणि म्हणून मी विनंती करतो की मला न तिकीट देण्याचा संपूर्ण ठपका जे आहे की आदरणीय शिंदेसाहेब आहेत, शिंदेसाहेब आहे असं मी म्हणणार नाही, आदरणीय म्हस्के साहेब आहेत. कारण शिंदेसाहेबांना त्यांनी मिसगाईड केलेलं आहे आणि त्यांची जी कमिटी होती खालची ते किती लायक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांच्या घराणेशाही त्यांनी कशी राबवली आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मी जनतेला आव्हान करेल की या ठिकाणी आपल्याला बुद्ध हवा की युद्ध हवं. जर त्यांनी युद्ध म्हटलं, माझ्यावर आजपर्यंत एकही केसने मी युद्ध करायलाही तयार आहे जनतेसाठी. त्यांनी म्हटलं बुद्ध हवा, मी बुद्धांना विनम्रपणे अभिवादन करायलाही तयार आहे. पण याचे होणारे जे दुष्परिणाम असतील ते संपूर्ण ही जी कमिटी आहे त्या कमिटीवर आहे.